डॉक्टर राम मनोहर लोहिया एकदा पार्लमेंटमध्ये उभे राहून असं म्हणाले की दिल्लीहून 1 रुपया निघाला तर खेड्यात त्यातले फक्त 5 पैसे पोचतात. मार्क्सचा विचार ज्या देशात भांडवलशाही आहे त्या देशात अंमलात येईल. पण चीन आणि भारतासारखे जे देश आहेत इथं उद्योगच नाहीत. फळाची आशा धरल्याशिवाय युद्ध करताच येत नाही. राज्याची तरी आशा धरायची, विजयाची तरी आशा धरायची. जोपर्यंत आशा नसते तोपर्यंत युद्ध कसं संभवते? जोपर्यंत माणसांना अजूनही खरं बोलावं असं काही ठिकाणी तरी वाटतंय, आणि जोपर्यंत माणसं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किमान बोलतात तोपर्यंत गांधी जिवंतच राहणार आहे. या सायमन कमिशनच्या रिपोर्टला पर्याय म्हणून गांधीजींनी मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. त्या मोतीलाल नेहरू कमिटीने जो रिपोर्ट तयार केला तो नेहरू रिपोर्ट म्हणून प्रसिद्ध आहे आजही. त्यातही संघराज्य पद्धती आहे, सांसदीय लोकशाही पद्धती आहे. त्याच काळामध्ये बॅरिस्टर सप्रू नावाचे एक उदारमतवादी नेते होते या देशामध्ये. या सप्रूंनी सुद्धा एक रिपोर्ट तयार केला होता. त्यात घटनेचा मसुदा, हिंदुस्थान स्वतंत्र राहिलं तर तो कसा असावा या संबंधीचा एक मसुदा तयार केला होता. त्यात सुद्धा संसदीय लोकशाही आहे, संघराज्य पद्धती आहे. तर संघराज्य पद्धती आणि संसदीय लोकशाही पद्धती यात नवीन काही नाही. नवीन काय आहे? नवीन आहे जनतेचे अधिकार. या देशातल्या सामान्य नागरिकांना अधिकार कधीच नव्हते. या अर्थाने ही घटना फार क्रांतिकारी आहे, आपण लक्षात घ्या. मोगलांच्या राजवटीत या देशातल्या जनतेला अधिकार नव्हते. इंग्रजांच्या राजवटीतही या देशातल्या जनतेला अधिकार नव्हते. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण हे जे अधिकार आहेत हे या घटनेनं तुम्हाला आणि मला दिले. या अर्थानं या घटनेचं क्रांतिकारकत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. या घटनेनं या देशाच्या विकासाला एक दिशा दिली. त्याही अर्थानं या देशामधल्या सर्वांना मोफत शिक्षण दिलं गेलं पाहिजे असं म्हटलं आहे. अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत, अनेक अशक्य असतील अशाही गोष्टी सांगितल्या आहेत. उदाहरणार्थ दारूबंदी सांगितली आहे. ती चांगली असली तरी अशक्य आहे. पण अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या गोष्टी या देशानं स्वप्न म्हणून पाहिल्या त्या तुमच्या माझ्या घटनेत आहेत आणि त्या घटनाकारांनी आपल्या घटनेमध्ये समाविष्ट केल्या. त्याबद्दल आपण त्यांचं ऋण मान्य केलं पाहिजे. ज्या गोष्टी गांधीजींच्या आल्या नाहीत त्याही मी सांगितल्या. जी मूल्य आलीत असं मी म्हणालो तेही सांगितलं. ज्या गोष्टी आल्या नाहीत त्याचे दुष्परिणामही आपण नंतर अनुभवले आहेत. मी असं म्हणालो की सत्ता खालून वर गेली पाहिजे, खेड्यातून केंद्राकडे गेली पाहिजे, केंद्रातून खेड्याकडे येता कामा नये. याचा पहिला झटका या देशाला केव्हा बसला? पंडित नेहरूंच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीतच बसला. डॉक्टर राम मनोहर लोहिया एकदा पार्लमेंटमध्ये उभे राहून असं म्हणाले की दिल्लीहून 1 रुपया निघाला तर खेड्यात त्यातले फक्त 5 पैसे पोचतात. हे दिल्लीहून 1 रुपया निघाला की खेड्यात 5 पैसे पोचतात हे वाक्य नेहरूंच्या एवढं जिव्हारी लागलं की त्या दिवशी त्यांना पहिला अटॅक आला होता. नेहरू हा फार संवेदनशील माणूस होता. पहिला अटॅक आला त्यांना. त्याबरोबर त्यांनी एक समिती नेमली की हे खरं आहे का. त्या समितीने जो अहवाल दिला तो अहवाल 5 पैशावरून 7.5 पैशावर जाणारा होता. हे गांधीजींचा आपण न ऐकल्याचा परिणाम आहे. गांधी असं म्हणाले की कर जमा करण्याचा अधिकार सुद्धा ग्रामसभेलाच पाहिजे आणि त्या ग्रामसभेच्या वाट्यातून वरच्या पंचायतींना पैसा गेला पाहिजे. आता वरून खालपर्यंत पैसा यायचा तर मध्ये इतक्या वाटा, इतकी वळणं
आणि इतकी आपल्यासारखी सज्जन माणसं आहेत की तो येत नाही. मग तो अण्णा हजारे आमचा उपोषणाला बसतो. प्रश्न असा आहे, हा दुष्परिणाम आपण पाहिला. गांधींनी लघु उद्योग सांगितले, लघु उद्योग सांगितले, ग्रामोद्योग सांगितले. लघु उद्योग आणि ग्रामोद्योग हे सांगण्यामागला गांधीजींचा अर्थ जो आहे, जी भूमिका आहे, ती कधीतरी समजून, ते स्वप्नवत वाटेल वगैरे सगळं जाऊ द्या, पण कधीतरी यामागली भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. ती भूमिका अशी होती की मागल्या शतकामध्ये दोन माणसांनी, दोन थोर पुरुषांनी जगातल्या, किंवा विचारवंतांनी, थोर पुरुषांनी नाही, विचारवंतांनी क्रांतीचे दोन मार्ग सांगितले. एक त्यातला मार्क्स आहे. तो असं म्हणाला की या जगात जी भांडवलशाही आहे, या भांडवलशाहीमध्ये सगळ्या भांडवलाचे मालक भांडवलदार उद्योगपती असतात. ते समाजाचं शोषण करतात, समाजाची क्रयशक्ती शोषून घेतात, समाजाला दरिद्री बनवतात, समाज स्वतः श्रीमंत होतात. सत्ता त्यांच्या हातात, सैन्य त्यांच्या हातात, लष्कर त्यांच्या हातात, कायदा त्यांच्या बाजूने असतो. तेव्हा भांडवलशाही हे शोषणाचं राज्य आहे आणि हे शोषणाचं राज्य संपवण्यासाठी जगातल्या कामगारांनी एकत्र येऊन त्यांच्या विरुद्ध उठाव केला पाहिजे. शक्य असेल तर भांडवलदार मारून टाकले पाहिजे आणि सत्ता आपल्या हातात आणली पाहिजे. हा मार्क्सचा विचार. तो रशियामध्ये अंमलातही आणला कम्युनिस्टांनी. काही झालं नाही त्याप्रमाणे, मार्क्सच्या विचाराप्रमाणे. रशिया झारच्या काळात जेवढा दरिद्री होता, तेवढा गोर्बाचेव सत्तेवर येतपर्यंत दरिद्रीच होता. दुसरा विचार जो आहे तो माओ त्से-तुंगाचा आहे. तो माओ त्से-तुंग असं म्हणाला की मार्क्सचा विचार ज्या देशात भांडवलशाही आहे त्या देशात अंमलात येईल, पण चीन आणि भारतासारखे जे देश आहेत इथं उद्योगच नाहीत. उद्योग नाहीत म्हणून उद्योगपती नाहीत, उद्योगपती नाहीत म्हणून भांडवल नाही, भांडवलशाही नाही. मग या देशात क्रांती व्हायची असेल तर काय होईल? मग या देशात शोषणाची व्यवस्था आहे की नाही? तो म्हणाला याही देशामध्ये शोषणाची व्यवस्था आहे. या देशातली शोषणाची व्यवस्था कशी आहे? तर चीन आणि भारतामध्ये तो असं म्हणाला की शहरं खेड्यांचं शोषण करतात, शहरं खेड्यांचं शोषण करतात. कच्चा माल खेड्यांमध्ये तयार होतो, त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग शहरामध्ये असतात. कच्चा माल शहरामध्ये येतो, पक्क्या मालात त्याचं रूपांतर होतंय आणि पुन्हा तो खेड्यांमध्ये येऊन विकला जातो. आणि म्हणून खेडी दरिद्री होत जातात, शहरं श्रीमंत होत जातात. हा आपलाही अनुभव आहे, हा आपलाही अनुभव आहे. म्हणून माओ त्से-तुंगांनी क्रांतीचा दुसरा मार्ग सांगितला. तो म्हणाला शेतीप्रधान देशामध्ये खेड्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि शहरांना घेराव केला पाहिजे. हा घेराव शब्द जो आहे तो माओ त्से-तुंगाचा आहे. घेराव केला पाहिजे, शहरांमधले प्रक्रिया उद्योग मोडून काढले पाहिजे. गांधी याच्या पलीकडचा विचार मांडतो. तो असं म्हणतो की क्रांती घडवून आणायची असेल तर कुणालाही मारायचं कारण नाही, शस्त्र सुद्धा हाती घेण्याचं कारण नाही. शोषण मुक्ती जर करायची असेल, या समाजामध्ये शोषण मुक्ती घडवून आणायची असेल तर ज्यांचं शोषण होतंय त्यांनाच सामर्थ्यवान बनवलं पाहिजे. म्हणून शहरं जर खेड्यांचं शोषण करत असतील तर खेडीच सामर्थ्यवान बनवली पाहिजेत, तीच अत्याधुनिक बनवली पाहिजेत. त्यात प्रक्रिया उद्योग उभे केले पाहिजे, लघु उद्योग आणले पाहिजे आणि खेड्यातल्या माणसाला उत्पन्नाचं मालक बनवलं पाहिजे. हा विचार जास्त क्रांतिकारक विचार आहे. यात हिंसा नाही. आपण आता स्त्रियांच्या सबलीकरणाची भाषा बोलतोच. कशासाठी स्त्रियांचं सबलीकरण? तर त्यांच्यावर अन्याय होतो म्हणून त्यांना सामर्थ्य द्यायचं. हा जर विचार असेल क्रांतीचा, मुक्तीचा,
तर गांधी म्हणाला की खेड्यांचं सबलीकरण केलं पाहिजे. या अर्थानं तो खेड्यांचं सबलीकरण म्हणाला. आज काय स्थिती आहे? आज स्थिती अशी आहे मित्रांनो की येत्या 15 वर्षामध्ये या देशातले 28 कोटी लोक खेडी सोडून शहरात येतील. आजची स्थिती अशी आहे की दर 2 सेकंदाला एक खेडूत शहरामध्ये येतो. दर 2 सेकंदाला. हा माझे आकडे नाही आहेत, हे नियोजन मंडळाचे आकडे आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होते आहे. ह्याचं कारण खेड्यात रोजगार नाही. गांधी खेड्यातच रोजगार निर्माण करा असं म्हणाला. याचं कारण तो फार द्रष्टा माणूस होता, ते आपण स्वीकारलं नाही. आपण हे लघु उद्योग सुरू केले, पण ते लिप सर्व्हिस म्हणतात तसे सुरू केले. खऱ्या अर्थानं प्रक्रिया उद्योग आपण सुरूच केले नाहीत, ते जपाननी केले. जपाननी लहान लहान गोष्टी, मोठमोठे कारखाने असतील तर त्याचे स्पेअर पार्ट्स खेड्यात बनवायचे आणि ते शहरात आणून एकत्र करायचं. असा उद्योग हाती घेतला. तो खेड्यांचं सबलीकरण त्यांनी केलं, आपण केलं नाही. तो गांधीच्या विचाराकडे वास्तव म्हणून घटनाकारांनी काही बाबतीत पाठ फिरवली असली तरी त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागले. पर्यावरणाची समस्या का निर्माण होते? आज आपण आता ग्रीन सिटीज वगैरे म्हणायला लागलो. ग्रीन सिटी, जर्मनीमध्ये तर ग्रीन पार्टी नावाचा पक्ष आहे, त्याचे लोक संसदेत निवडून आलेले आहेत. आज जगातल्या अनेक देशांमध्ये ग्रीन पार्टीज आहेत. हे ग्रीन पार्टीज म्हणजे काय? ग्रीन पार्टीज म्हणजे गांधी. गेल्या दुसऱ्या महायुद्धापासून जगात युद्ध झाली नाहीत असं नाही, युद्ध झाली, पण महायुद्ध झालं नाही. दुसऱ्या महायुद्धापूर्वी माणसं कशी मेली? चीनच्या हुकुमशहानी माओ त्से-तुंगाने आपल्या राजवटीत 7 कोटी माणसं मारली. हिटलरनी 2 कोटी माणसं मारली. स्टॅलिननी 5 कोटी माणसं मारली. त्यानंतर माणसांचं हे मरण असं घाऊक प्रमाणात मारलं जाणं संपलं. हा गांधीचा विजय आहे. आज कुठेही युद्धाची साधी ठिणगी उडते असं लक्षात आलं की सगळं जग एकत्र येतं आणि इराणला शांत करा म्हणतं, याला दक्षिण कोरियाला शांत करा असं म्हणतं. याचं कारण पुढला हिंसाचार दिसतो. त्यामुळं गांधीच्या जाण्यासोबत गांधीचा विचार संपला नाही. जोपर्यंत या देशामध्ये आणि या जगात माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत गांधी जिवंत राहणार आहे. तो तुमच्या माझ्या घटनेमध्ये आला किती न आला किती हे महत्वाचं नाही, त्याचं मूल्य विचार राहणारच आहे. जोपर्यंत माणसं माणसांचा आदर करतात, जोपर्यंत माणसांना अजूनही खरं बोलावं असं काही ठिकाणी तरी वाटतंय, आणि जोपर्यंत माणसं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किमान बोलतात तोपर्यंत गांधी जिवंतच राहणार आहे. असा हा गांधी, हा तुमच्या माझ्या देशाचा नेता होता. त्यांनी या देशाला एक मोठं वळण देण्याचा प्रयत्न केला. या देशाचा इतिहास त्यांनी घडवला. हा इतिहास घडवला. पुन्हा इतिहास हा विषय आला म्हणून एक मुद्दा सांगितलं पाहिजे. तुमच्या माझ्या देशाचा इतिहासाकडे जर आपण एकदम मागे वळून पाहिलं तर या इतिहासामध्ये काय दिसतं आपल्याला? मी जेव्हा या इतिहासाकडे पाहतो तेव्हा मला अभिमानाच्या वाटाव्या अशा काही थोड्या जागा दिसतात, पण मला बाकीचा सगळा इतिहास हा राजांचा आणि सरंजामदारांचा इतिहास दिसतो. इतिहास कोणाचा? मौर्यांचा, गुप्तांचा, खिलजींचा, पुढे बाबर आणि त्याच्या अनुयायांचा. हा राजा आला, तो राजा गेला,
या राजाने या राजाशी युद्ध केलं, त्याचा पराभव केला, खंडण्या घेतल्या, बायका पळवल्या, खजिने लुटले. हा इतिहास, सगळा इतिहास राजांचा इतिहास आहे. सामान्य माणसांचा इतिहास कुठे? या संबंध काळामध्ये 5000 वर्षामध्ये या देशातला सामान्य माणूस कुठे होता? आपल्या इतिहासाला या सामान्य माणसाची कुठेही दखल घ्यावीशी वाटली नाही. का नाही वाटली? याचं कारण असं आहे मित्रांनो, की या देशातल्या सामान्य माणसाच्या राजकीय लढ्याचा इतिहासच गांधीपाशी सुरू होतो. गांधींनी समाजाला आणि सामान्य माणसाला त्याचा इतिहास दिलाय, हे आपण कधीही विसरता कामा नये. आज या देशात दलित मुक्तीचे लढे असो, भ्रष्टाचार मुक्तीचे लढे असो, ब्रह्मदेशामधली ती ऑंग सॉंग स्यू की ती लढत असो, तिकडे दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्याचा लढा असो किंवा अमेरिकेतले स्वातंत्र्याचे लढे असो, हे सगळे लढे, वर्णद्वेषापासूनच्या मुक्तीचे लढे, मार्टिन ल्युथर किंगचे लढे, हे सुद्धा लढे लढणारे नेते जगातल्या दुसऱ्या कोणाचंही नाव घेत नाहीत, फक्त गांधीचं नाव घेतात. म्हणून गांधी आणि आपली घटना, या घटनेचा असा हा तपशील हा आपल्यासमोर मांडण्याची आपण मला जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाबद्दल धन्यवाद सर. यानंतर प्रेक्षकांमध्ये कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कागदावरती लिहून देऊ शकता, आम्ही ते सरांपर्यंत पोचवू. प्रश्न बरेच आहेत सर, आपल्या प्रश्नांना उत्तरं देतात. धन्यवाद सर. एक प्रश्न असा आहे की गांधीवादाचे योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे नक्षलवाद वाढतो असे वाटतं का? नक्षलवाद माझ्याच जिल्ह्यात आहे, गडचिरोली जिल्ह्यातला आहे मी, आणि त्या जिल्ह्यात तो आहे. नक्षलवाद तिथं वाढतो याचं कारण गांधीवादाची अंमलबजावणी झाली नाही हा नाही, कारण गांधीवादाची अंमलबजावणी मुंबईतही झाली नाही. नाही, मुंबईतही झाली, मग तिथं का नाही येतो? हे सरकार दुबळं आहे म्हणून नक्षलवाद वाढतो. गांधीजींनी भगतसिंग राजगुरू यांच्या फाशीला मान्यता का दिली? हा फार पुन्हा चर्चिलच प्रश्न आहे हा. कधीतरी आपण भगतसिंग राजगुरू यांचंही नीट मूल्यमापन केलं पाहिजे ना. इंग्रजांच्या तुरुंगातून आमची सुटका करा असे अर्ज करणारेही स्वातंत्र्य संग्राम सैनिक या देशात झाले ना. त्यांच्या सुटका झाल्या. भगतसिंग राजगुरू या माणसांचा त्याग एवढा मोठा होता की त्यांनी आपल्या आईला सुद्धा शपथ घातली होती की डोळ्यात पाणी आणायचं नाही म्हणून. त्यांनी आपल्या नातेवाईकांना शपथ घातली होती कुणीही दयेचा अर्ज करायचा नाही म्हणून. देशाला शपथ घातली होती की आमच्यासाठी काहीही करायचं नाही, आम्हाला बलिदानावर, आम्हाला फासावर चढायचंच आहे या देशासाठी. भगतसिंग राजगुरू सुखदेव हे म्हणतात की आम्ही देशासाठी फासावर जाऊ आणि एक आदर्श उभा करू, आणि आमची अपेक्षा ही की गांधींनी माफी मागायची त्याच्यासाठी. अशी माफी मागून गांधीने त्या हुतात्म्याचा अपमानच केला असता की नाही? गांधी, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. स्वातंत्र्यवीर सावरकरही तुरुंगामध्ये होते आणि सावरकरांनी ची सुटका करण्यासाठी इंग्रज सरकारने काही अटी ठेवल्या. तेव्हा काकीनाडा काँग्रेसमध्ये गांधीजींनी पुढाकार घेऊन सावरकरांची सुटका करा असा ठराव काँग्रेसच्या अधिवेशनात बहुमतानं मंजूर करून घेतला. त्याच्या आधी मुंबई काँग्रेसमध्येही मंजूर करून घेतला. जे गांधी सावरकरांसाठी करू शकतात ते भगतसिंगासाठी करू शकले नसते काय?
त्याच्याहीसाठी करू शकले असते. पण त्याच्या हौतात्म्याचं मोठेपण आपण लक्षात घेणार की नाही कधीतरी. जो आपल्या आईला म्हणतो की तू रडायचं नाही, जो आपल्या देशवासियांना म्हणतो की माझ्यासाठी कुणीही शब्द टाकायचा नाही, त्याच्यासाठी गांधींनी जर शब्द टाकला तर तो त्या हौतात्म्याचा अपमान झाला असता की नाही. अनायसे सावरकरांची गोष्ट आली म्हणून सांगतो. एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. सावरकरांना भेटायला गांधीजी रत्नागिरीला गेले होते आणि त्यांची बोलणी झाली. बोलणी झाल्यानंतर गांधीजी सावरकरांना असं म्हणाले, हा माणूस स्वातंत्र्य सैनिकांचा आणि शस्त्रधारी सैनिकांचाही आदर कसा करत होता त्याचं उदाहरण म्हणून मी सांगतो. तो म्हणाला, सावरकर जी जरा मिसेस सावरकर जी को बुलाइए. तर सावरकर म्हणाले, कशासाठी. तर गांधी म्हणाले की एका स्वातंत्र्यासाठी सर्वस्व उधळून देणाऱ्या माणसाच्या कुटुंबियांच्या वाट्याला कसल्या दैना येतात हे कस्तुरबाला पाहायचं आहे. मी कस्तुरबाला घेऊन आलोय, ती टांग्यात बाहेर बसली आहे म्हणून. ही माणसं इतकी मोठी होती की त्यांच्यातली वैरं आपण शोधू नयेत. हेच यातच आपलं मोठेपण आहे. भगवद्गीतेला मानणारे गांधीजी अहिंसक कसे. हा आता भगवद्गीता हा आणि भगवद्गीता हा आपल्या देशाच्या फार दुखऱ्या जागेचा विषय आहे. भगवद्गीतेची गंमत अशी आहे की भगवद्गीता मध्ये सर्वात शेवटी असं म्हटलं आहे की तू तस्मात युद्धस्व भारत, म्हणून तू धनुष्य उचल आणि युद्धाला तयार हो. म्हणजे सगळी भगवद्गीता कशासाठी सांगितली तर अर्जुनानं युद्धाला तयार व्हावं यासाठी सांगितलं. आता या भगवद्गीतेची चमत्कारिक गोष्ट अशी आहे की या भगवद्गीतेचे प्रत्येकानं त्याच्या कुवतीप्रमाणे वेगळे अर्थ लावले आहेत. शंकराचार्यांनी सांगितलं की भगवद्गीता संन्यास शिकवते. आता संन्यास शिकवते तर मग शस्त्र कुठे आलं, हा प्रश्न आपण शंकराचार्यांनाही विचारला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी चिद्वादी अर्थ लावला. त्यात शस्त्र कुठे आलं, तो तर बिचारा भिक्षा मागतच हिंडला जन्मभर, त्यात शस्त्र कुठे आलं. गांधीजींनी भगवद्गीतेचा जो अर्थ लावला तो या सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. मग गांधीजींनी असा अर्थ लावला की भगवद्गीतेची मुख्य शिकवण शस्त्र हाती घे ही नाही. शिकवण अशी आहे की कर्म करत राहा, फळ मिळेल न मिळेल फळाची आशा धरायची नाही. हा कर्मयोग आहे जो लोकमान्यांनीही सांगितलं. आणि गांधीचं म्हणणं असं होतं की फळाची आशा धरल्याशिवाय युद्ध करताच येत नाही. राज्याची तरी आशा धरायची, विजयाची तरी आशा धरायची. जोपर्यंत आशा नसते तोपर्यंत युद्ध कसं संभवते. त्यामुळं अनासक्तीचा विचार हा गीतेचा सर्वात मोठा शिकवणीचा भाग आहे. म्हणून गीता हिंसा शिकवत नाही, अहिंसाच शिकवतं. गांधींना देवत्व दिलं आणि प्रत्यक्षात गांधींना देवत्व दिलं नाही आपण, त्याचा तर खून केला ना आपण. एका मराठी माणसानं त्याचा खून केला ना. देवांचे कोणी खून करत नाहीत. कधीतरी या पापातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. कशाला कोणी देवत्व दिलं गांधींना.
तो कधीही असं म्हणाला नाही. तो म्हणाला नाही, त्याच्या जवळची माणसं म्हणाली नाहीत. गॅरिबाल्डीची गोष्ट माहीत असायला नाही का? तो इटलीचा स्वातंत्र्याचा नेता होता. तो लढला आणि इटली स्वतंत्र झाल्यानंतर जेव्हा इटलीच्या राष्ट्रध्वजाला सलाम करण्याची वेळ आली तेव्हा सेनेच्या सर्वात शेवटल्या रांगेत सगळ्यात कोपऱ्यावर तो उभा होता बंदूक घेऊन, सॅल्यूट. गांधी असा होता ना, या देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सगळेजण दिल्लीमध्ये जल्लोष करत होते आणि या नवखालीमध्ये विष्ठा तुडवत स्त्रियांची मुक्तता करत होता. एकटा होता. म्हणून माउंट बॅटन म्हणाला, ही इज वन मॅन आर्मी फायटिंग फॉर इंडिया देअर. त्याला देवत्व कोणी दिलं? तुमच्या माझ्या समाजामध्ये आपली सामाजिक मानसिकताच अशी आहे की जो माणूस मोठं काम करतो ना त्याला आपण नमस्कार करतो. मग आपण बाबा आमट्यांना नमस्कार करतो, मग आपण शिवाजीराव पटवर्धनांना नमस्कार करतो, आपण लोकमान्यांना नमस्कार करतो, आपण बाबासाहेबांचे पुतळे लावतो. ही तुमची माझी मानसिकता आहे. यात गांधीचा काही दोष नाही. असला असता मोठेपणा आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर गांधी समाधानी होते का? आपण ठेवलंच नाही विचारायला. गृह मंत्रालयाला गांधी हत्येविषयी माहिती होती, असेलही. पण राजीव गांधींची हत्या झाली ना, इंदिरा गांधींची हत्या झाली. अमेरिकेचे 8 अध्यक्ष मारले गेले. 8. तो तर देश आपल्यापेक्षा सगळ्या तंत्रामध्ये अतिशय प्रगत असा देश आहे, तरीही केनेडी मारला गेला ना. याचं कारण असं आहे की गुन्हेगारी ही सुरक्षेच्या यंत्रणांपेक्षा जास्त पुढे आणि जास्त सावध असते. ही गुन्हेगारी जी आहे, मला यातली प्रत्यक्ष शेवटी गोळ्या झाडणारी माणसं महत्वाची. मी मगाशी म्हणालो की मी नक्षलवाद असलेल्या जिल्ह्यातूनच आलो आहे. ते गोळ्या झाडणारे लोक असतात ते अतिशय अडाणी असतात. माझ्या जिल्ह्यामध्ये 750 आदिवासींना कापून मारलाय नक्षलवाद्यांनी आतापर्यंत. 154 पोलिसांची हत्या केली आहे. डोळे काढून, हातपाय कापून, मांस सोलून, स्त्रियांवर अत्याचार करून. ते अत्याचार करणारी शेवटली माणसं जी असतात ना ती निर्बुद्ध असतात. ते गुन्हेगार ते बंदुकीसारखेच ते असतात. त्यांच्या मागे जे गुन्हेगार लपले असतात ते जास्त मोठे असतात. त्यांच्यापासून मित्रांनो सावध राहायला पाहिजे. धन्यवाद.